मित्रांनो, कर्जतला आलो ते मित्रासोबत आलोय आणि त्या मित्राच्या मामाने इथे असं बांधून बांधलंय आणि त्या बांधण्यात मस्तपैकी मासे सापडलेत. मासे बघा, एवढे मासे सापडलेत. हे माझ्यासाठी फर्स्ट टाइम आहे. मी फर्स्ट टाइम अशा ठिकाणी आलोय. त्या मित्राच्या मामाने बांधले. आताच मी जॉबवरून आलो तिकडून नाईट करून. मित्र बोलला इकडं असं असं बांधलंय, मासे चढतायत वरती. ते मासे बघायला आलोय मी. एकदम भारी वाटतंय. असं वाटलंय की मी माझ्याच गावाला रत्नागिरीत आहे कुठेतरी आणि तिकडे अशी मजा एन्जॉय करतोय. अशी बघू शकता तुम्ही, लय भारी वाटतंय इथे. आणि त्याचे मामा आहेत, ते आता मासे काढायला चाललेत आतमध्ये. एवढ्या सकाळी सकाळी थंड पाण्यात जाणार आहेत ते आता. सहा 17 झालेत आणि ते मासे काढायला चाललेत. आणि हे फर्स्ट टाइम हे शूट करते असे. बघा कशा गेलेत. पूर्ण त्या पाण्याच्या खाली बसलेत. आणि आपल्यासाठी हे नवीनच आहे, माझ्यासाठी तर नवीनच आहे. मित्राला थँक्यू बोलतो मी, कारण त्याच्यामुळे आपल्याला हे मला बघायला भेटलंय. इतके दिवस फक्त यूट्यूबला मी दुसऱ्यांच्या व्हिडिओला बघत होतो. आज फर्स्ट टाइम मी स्वतःच्या डोळ्याने अनुभवत होते. त्याच्यामध्ये माझ्यासाठी खूप भारी आहे. आणि मासे पण लय मोठे मोठे आहेत, असे नाहीत की छोटे आहेत. आणि ते पण ताजे ताजे जिवंत आहेत. अजून जर पाऊस पडला तर यांना अजून भरपूर मासे भेटतील. पाणी जरा गड्डूळ झालं पाहिजे, म्हणजे एकदम मातीसारखं झालं पाहिजे पाणी, तेव्हा कुठे यांना मासे अजून भेटतील. रात्री यांच्या घरातले जे मित्राचे वडील आहेत, हे विकास मित्राचे वडील आहेत, त्यांनी 2 घमेला मळी मासे घेऊन गेले आणि त्यांना ते पिशवी पण झेपत नाही, एवढी जड झाली पिशवी. यो आपला मित्र इकडे वगैरे स्माइल बघा त्याच्या. वैसानी कोण आहे? वैसानी मासे बघा इकडे. पूर्ण खवलेत. इकडे वगैरे असा दाखव. पकड ना वरती, शेपटा पकड ना तुझा. नको, भरपूर मासे सापडले. हे सगळे हेच आहेत ना खवला.
माझ्या घेतली असती ना भाई, इथं थांबून राहिलो असतो, घरी गेलो नसतो. हे उचल तिथून उचल. कसल्या उड्या मारतात बघा, अजून पण जिवंत आहेत. आत्ताच त्या जाळीमधून बाहेर काढले, एवढे मोठे बघा. अशा 2 टप रात्रभर मळी मासे फक्त निघेत. म्हणजे विचार करा किती मासा चढला असेल डॅमचा. बाई बाई बाई, उचल 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 उचल. माझीच व्हिडिओ यायचे. तुला स्टोअरमध्ये सगळे ओळखतील माझ्या पण. आले असेल तर घेऊन जा. बाई देणारच ना तुम्हाला. तुला नाही बघतात त्यांना. हा का, चला बोलीवाला फाटीची बोली. आणि उचलते मी. धर ना, असं धर ना. ए हे सगळे अंडीचे आहेत ना. हे कर ना हिरो. जे असाच खायला काही भरोसा नाही द्यायचा. त्याने फेकला नाही. खा खा खा. पूर्ण अंडी भरलेली पेटी पॅक आहे. पेटी पॅक आहे बघा, पेटी पॅक आहे. फक्त घरी जाऊन साफ करायचे आणि फ्राय करायचे. कुठं ठेवू आता. धर पकड आधी. भाई इथं किती शांत आहे पाणी बघा, आणि इकडे किती फोर्सने पाणी बघा. हात धुतला आपण, पूर्ण हात चिकट झाला होता, कारण त्या अंडीचे मासे आहेत त्याच्यामुळे जरा चिकट लागला. 6:30 नंतर कितीचे? 6:30. आपली आता ट्रेन जाईल कर्जतवरनं 7:33ची. आणि आपण इकडं मजा करायला आलो बघा. मजा कसली पण बघायला आलो. खेकडा पण भेटला बघा, हा चालला बघा. त्याने अर्धे मासे खाल्ला असतील. ते काय ते खराब झाले का? ते खराब झालेले मासे टाकून देतात बघा. कडक झाला का? कडक झाला का? आता याच्यात सगळे मळी मासे वाटतात, सगळे मळी मासे वाटतात. थांबा जरा, मी पुढे जातो, माझी बॅग ठेवतो इथं. भाई पैसा वसूल भाई इथं आलं याचा. थांब रे, मी पडलो नाही पाहिजे. अरे याच्यात पण टाकले बघ किती. ते सगळे मळी मासे आहेत. हा चिल्लर गॅग. सगळे मळी मासे आहेत. भाई नेक्स्ट टाइमला बोलव रे. नेक्स्ट टाइम आपण जेवू इथं होतो. भाई मी सुट्टी मारून येत.
खराब झाले का सगळे? अरे त्यात झिंगा पण आढळत. थोडे मोठे मोठे मळी मासे बघ. असं पण येतात गावाच्या गावात. पकड ना पाया खाली. बघ ना तर पाय अंगावर चढायचे. हे सोडू का हिला? सोडतो हिला लगेच. हा हा नाही नाही बस भरपूर झाला. किती माणसं? आम्ही काय 6 जणच आहेत. जीवन तर येतो तुला. जीवन त्याच्यामध्ये जाते. बस झाले बस झाले बस बस बस. निघालो मित्रांनो. आता डायरेक्ट बदलापूरला जायचं आणि त्या मित्राने आपल्याला पण दिले थोडेफार मासे. तर घरी नाही सांगितले, डायरेक्ट आलो आम्ही नाईटवरनं इकडे. घरी गेल्यावर बघा रिॲक्शन काय असतील त्या. अरे सागवान बिगवान आहे इकडं. हा तू नाव घेतोस ते लोक बघतील. पुढच्या वर्षी सांग फक्त. आरशा बघतो का व्हिडिओ? घंटा बघाल. आरशाला व्हिडिओची लिंक पाठवतो मुद्दाम. आरशा बोलतो बघ भावा. त्याला बघतो बोल, लिंक बघूनच बघायला पाहिजे. हा आता मासं बिसं टाक. इथून परत लेप मारायचं आपल्याला. मित्रांनो आले म्हणजे आता मी घरी. आता बघूया कोण कोण उठले. कोण उठला नसेल बघ बघ.